श्री स्वामी समर्थ मंडळी. बघा, यंदा रक्षाबंधन आहे 28 ऑगस्ट रोजी. तर या दिवशी राखी बांधताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या भावावरती काही संकट ओढावू शकतं. त्यामुळे राखी बांधताना काय काय काळजी घ्यायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावाला राखी बांधताना 3 गाठीच का बांधतात किंवा गाठी किती बांधायच्या या संदर्भातली माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जास्त गाठी बांधल्या तर काय परिणाम होतात, कमी गाठी बांधल्या तर काय परिणाम होतात, त्याचा अर्थ काय, त्या सगळ्यासाठी 3 गाठी बांधायची किंवा किती गाठी बांधायच्या या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील नोटिफिकेशनद्वारे. एकही तुमचा महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, लगेच आपण त्या माहितीला सुरुवात करूया. बघा, महत्त्वाची गोष्ट, रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा एक उत्सव असतो. येत्या 28 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्ताने बाजारात रंगीबेरंगी राख्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक राख्या आज बाजारात उपलब्ध असतात. रक्षाबंधन या सणाबद्दल सांगायचं झालं तर हा सण फक्त भावाला राखी बांधण्यापर्यंत मर्यादित नाही, तर त्याचं फार मोठं महत्त्व आहे. रक्षाबंधन हा भावंडांमधील अथांग प्रेम, स्नेह, विश्वास आणि परस्पर आदराचा दिवस आहे. या विशेष दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि राखी बांधते. त्याचवेळी बघा, भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहण्याची शपथ घेतो आणि तिच्या यशासाठी शुभेच्छा देतो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ दिवशी येत आहे. या निमित्ताने राखी बांधताना 3 गाठी मारण्याच्या पारंपरिक समजुतीमागील रहस्य जाणून घेणं खूप रंजकच आहे. ते रहस्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, आता राखीला 3 गाठी का बांधल्या जातात? भावाला राखी बांधताना, त्याच्या हातात राखी बांधताना धाग्याच्या 3 गाठीच का बांधल्या जातात? 3पेक्षा जास्त का बांधत नाहीत, कितीपेक्षा कमी का बांधत नाहीत या संदर्भातली माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, राखीचा धागा हा लहान असला तरी तो भावंडांमधील प्रेम आणि एकमेकांच्या चांगल्या आयुष्याची इच्छा अशा भावनांचं प्रतीक आहे. ज्या कुटुंबांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी 3 गाठी बांधण्याची परंपरा आहे, तिथे प्रत्येक गाठीचा स्वतःचा असा एक अर्थ असतो. तो काय? बघा, पहिल्या गाठीचा अर्थ काय? तर पहिल्या गाठीचा अर्थ फार खास आहे. पहिली गाठ म्हणजे भावंडांमधील घट्ट बंध दर्शवते. पहिली गाठ म्हणजे बालपणीचा खोडकरपणा, गमती, अधूनमधून होणारी भांडणं आणि मग त्यांना पुन्हा एकत्र आणणारे बंधुत्वाचे शाश्वत प्रेम दर्शवते. आता दुसरी गाठीचा अर्थ काय? दुसऱ्या गाठीचा काय अर्थ आहे? तर दुसरी गाठ म्हणजे कुटुंबाची प्रगती आणि सदिच्छांची जोडली जाते. कुटुंबाची प्रगती आणि सदिच्छांशी जोडली जाते, ही दुसरी गाठ आहे. बहीण आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, यशासाठी आणि जीवनातील शांतीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या सुखासाठी, यशासाठी आणि सन्मानासाठी शुभेच्छा देतो. असा ह्या दुसऱ्या गाठीचा अर्थ आहे. तर बघा, तिसऱ्या गाठीचा अर्थ काय आहे? तर तिसरी गाठ म्हणजे विश्वास, सुरक्षितता आणि दीर्घायुष्यासाठी असते. ही तिसरी गाठ. तिसरी गाठ ही विश्वास, सुरक्षितता आणि दीर्घायुष्याचे प्रतीक असते. ती केवळ भावाकडून मिळणाऱ्या संरक्षणाच्या वचनाचंच नव्हे, तर दोघांमधील विश्वास आणि परस्पर सहकार्य आयुष्यभर टिकेल याचंही प्रतीक आहे. याच 3 कारणामुळे भावाच्या हातात राखी बांधताना 3 गाठी बांधण्याची परंपरा आहे. आता तुम्ही किती गाठी बांधता हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि माहिती पूर्ण बघितली असेल तर लक्षात घ्या की यावर्षी तुमच्या भावाला राखी बांधताना फक्त 3च गाठी बांधा आणि त्या 3 गाठीचा अर्थ काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगितण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.